प्रश्न पहिला, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? पर्याय पहिला पाचगणी, पर्याय दुसरा माथेरान, पर्याय तिसरा महाबळेश्वर, पर्याय चौथा चिखलदरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा चिखलदरा. प्रश्न दुसरा, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? पर्याय पहिला मालेगाव, पर्याय दुसरा गंगापूर, पर्याय तिसरा निफाड, पर्याय चौथा यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा निफाड. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय पहिला नागपूर, पर्याय दुसरा पुणे, पर्याय तिसरा नाशिक, पर्याय चौथा छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा नाशिक. प्रश्न 4, महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पर्याय पहिला नाशिक, पर्याय दुसरा रायगड, पर्याय तिसरा पुणे, पर्याय चौथा छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 5, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली? पर्याय पहिला आळंदी, पर्याय दुसरा पंढरपूर, पर्याय तिसरा देहू, पर्याय चौथा नेवासे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा नेवासे. प्रश्न 6, अंबाजोगाई हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहिला परभणी, पर्याय दुसरा परळी, पर्याय तिसरा बीड, पर्याय चौथा नांदेड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा अंबाजोगाई हे शहर बीड या जिल्ह्यात आहे. प्रश्न 7, कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण पुढीलपैकी कोणते? पर्याय पहिला कराड, पर्याय दुसरा सांगली, पर्याय तिसरा कोयना, पर्याय चौथा यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला कराड. प्रश्न 8, कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे? पर्याय पहिला जालना, पर्याय दुसरा पुणे, पर्याय तिसरा लातूर, पर्याय चौथा यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा लातूर. प्रश्न 9, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोठे आहे? पर्याय पहिला सातारा, पर्याय दुसरा कोल्हापूर, पर्याय तिसरा सांगली, पर्याय चौथा अहिल्यानगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा कोल्हापूर. प्रश्न 10, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? पर्याय पहिला विदर्भ, पर्याय दुसरा मराठवाडा, पर्याय तिसरा कोकण, पर्याय चौथा यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा कोकण.